काम करताना तुम्ही जर कामावर फोकस केला ना त्याच्यानं खूप फायदे होतात. खरं म्हणजे हा स्पिरिच्युअल खूप मोठा डोमेन आहे, पण मी तो सगळं सांगत बसत नाही कारण त्याच्यासाठी मला खूप खोलात जायला लागेल. पण मी एवढंच सांगतो की तुमचं मन स्थिर झालं की तुमची आतली इंट्युशन जागृत होते. आता का जागृत होते तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा माझी लेक्चर्स. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा स्थिर मन असतं, सद्गुरूंचा सिद्धांत आहे, स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही मन स्थिर करता एखाद्या कामावर तेव्हा आतली जी इंट्युशन असते ती जागृत होत असते आणि तुम्हाला कल्पकता तुमच्यामध्ये निर्माण होते. तुम्हाला आयडियाज मिळतात. कुठलंही काम किती कठीण असू दे त्याचं सोल्युशन तुम्हाला आतून मिळतं, बाहेरून मिळत नाही. लक्षात ठेवायचं. आपल्याला या गोष्टी माहीत नसतात कारण आपण स्पिरिच्युअलिटी म्हणजे कुठली म्हाताऱ्या माणसाचं काम म्हणतो, पण स्पिरिच्युअलिटी म्हाताऱ्या माणसाचं काम नाही. लक्षात ठेवायचं. ती यंग माणसासाठीच आहे. कारण ही जी आतलं जे आहे ना आपण जे ईश्वरी तत्व म्हणतो, हे तत्व तुम्हाला संपूर्ण कल्पकता म्हणा, क्रिएटिव्हिटी म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असतात. आपण ऐकत नसतो, हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे अंतर्मन सतत तुम्हाला कॉल करत असतं. त्याच्याकडे पण एक मोबाईल असतो, तो कॉल करत असतो तुम्हाला, तुम्ही उचलतच नाही. तो कॉल करतो, तुम्ही उचलतच नाही. काय करणार तो बिचारा? आपलं अंतर्मन ज्याला म्हणतात, तुम्हाला अंतर्मन शब्द ऐकून माहीत असणार, सबकॉन्शियस माइंड ऐकून माहीत असणार. हे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला कॉल करत असतं कायम. तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतं, तुम्हाला संधी देत असतं, तुम्हाला काय वाईट आणि काय बरं ते सांगत असतं. आपण ते ऐकत नाही. का ऐकत नाही? ऐकू येत नाही म्हणून. आता तुम्हाला माझं बोलणं ऐकू येतं कारण इथे शांतता आहे म्हणून ना. ही जर शांतता नसून इथे गोंधळ असेल तर तुम्हाला ऐकू येईल मी काय बोलतो ते? ऐकू येणार नाही. आपल्या मनामध्ये एवढा गोंधळ चालू असतं, एवढा स्ट्रेस, एवढं काय म्हणतात त्याला चिंता, काळजी, आणि आपलं जे मन असं भरलेलं असतं. या भरलेल्या मनामध्ये अंतर्मन तुम्हाला काय सांगतं ते तुम्हाला ऐकू देत नाही. म्हणून जेव्हा मन स्थिर करून आपण काम करतो तेव्हा आपलं मन स्थिर असतं. त्या स्थिर मनामध्ये तुम्हाला इंट्युशन येतं. आता इंट्युशन म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आतमधनं आयडियाज सुचतात. तुम्हाला माहीत नाही, अशा वेळेला आमच्या स्टुडंट जीवनविद्येचा टॉप पोस्टला काम करतो. तो कॉम्प्युटर सगळं असतं ना, IT डिपार्टमेंटचा तो हेड आहे, CTO म्हणून. त्याला एक प्रॉब्लेम झाला होता आणि त्या प्रॉब्लेमचं उत्तरच त्याला मिळत नव्हतं. आणि त्याचं जर मशीन बंद पडलं तर संपूर्ण हाहाकार होणार होता. कारण ते मोठी कंपनी ती, त्यांचं जर हेच बंद पडलं, काय म्हणतात त्याला, त्यांचं पोर्टल जर बंद पडलं तर संपूर्ण बोंबाबोंब होणार, सगळीकडे बोंबाबोंब होणार. एवढी ती कठीण परिस्थिती आली होती त्याच्यावर. त्यांनी थोडा वेळ आपलं मन स्थिर केलं, शांत केलं. त्यांनी प्रार्थना म्हटली मनामध्ये. आमची जी प्रार्थना आहे ती मनामध्ये म्हटली, शांत झाला, डोकं शांत केलं, पटकन प्रॉब्लेम सुटला त्याचं. त्याला आयडिया आली काय करायचं ते, आणि त्यांनी ते केलं आणि 5 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ह्याला कारण का? आपण गोंधळलेल्या परिस्थितीत असतो. आपल्या डोक्यामध्ये इतका गोंधळ असतो की आपल्याला इंट्युशन दिसत नाही, इंट्युशन समजत नाही. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एक्सरसाइज करणं चांगलं, माहीत आहे की नाही, पण आपण करतो का? नाही, मी करतो. वाईट खाणं, दारू पिणं हे सगळ्यांना माहीत असतं. दारुड्याला पण माहीत असतं की दारू पिणं वाईट आहे. सकाळी उठून तो प्रवचन पण देईल दारू कशी वाईट आहे ती. पण संध्याकाळच्या वेळेस चालला त्या मार्गाने, मग पाय त्याचे चालले तिकडे दर्शनाला. म्हणजे माहीत असून सुद्धा माणूस करत असतो सगळ्या गोष्टी. काय गोष्ट वाईट आणि काय चांगलं हे आपल्या अंतःकरणाला, अंतर्मनाला माहीत असतं. हे आपल्याकडे तो विवेक असतोच आतमध्ये, पण तो आपण जुगारून देतो आणि नको त्या गोष्टी आपण करायला सुरुवात करतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की फोकस मन जेव्हा असतं ना आपलं, तेव्हा ते फोकस मन तुम्हाला सगळं काही देऊ शकतं, आनंद पण देऊ शकतो. कारण तो आतल्या ईश्वराशी कनेक्ट होतो. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा तुम्ही इंटरनली कनेक्ट होतात आतल्या ईश्वराशी आणि तुम्हाला आनंद पण मिळतो. म्हणून बघा, तुम्ही जर मन स्थिर करून काम केलं, आपलं कशाला, आता खेळतात ती मुलं बघा ना, मुलं खेळताना त्यांना किती त्रास असतो, पडतात, झडतात, हे होतात, तरीसुद्धा ते लोक
त्यांना काहीही वाटत नाही, कारण त्यांचं ते पॅशन असतं, खेळ हा पॅशन असतो. अभ्यासाला बदलं की लगेच कंटाळा येतो त्यांना, कारण ते पॅशन नसतं, बरोबर की नाही. म्हणून पॅशनेटली आपण जर काम केलं तर आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचतील, कल्पकता जागृत होईल, स्किल डेव्हलप होईल, कौशल्य म्हणतात ना ते डेव्हलप होतं. काम करून करून नवीन 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 इम्प्रूव्हमेंट आपल्याला सुचतात आणि या सगळ्यामुळे तुमचं काम इतकं सुंदर होतं की तुम्ही प्रगतीपथावर जाता. लक्षात ठेवायचं. म्हणूनच तुमची प्रगती होते. शेवटी परफॉर्मन्स मॅटर्स, वशिला मॅटर होत नाही. लक्षात ठेवायचं. थोड्यापुरती वशिला चालू शकतो, पण सगळेच वशिला जे टट्टू ठेवले तर त्या कंपनीचं काय खरं नाही. लक्षात ठेवायचं. प्रत्येक बॉसला जो परफॉर्म करतो तो माणूस आवडत असतो, कारण त्याच्या परफॉर्मन्सवर ह्याचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. लक्षात ठेवायचं. म्हणून एखादा माणूस वशिलाने गेला तरी तो पुढे जात नाही. म्हणून जो माणूस काम करून दाखवतो, चांगलं परफॉर्म करून दाखवतो, तोच पुढे जात असतो. आणि असं जर तुम्ही काम करायला सुरुवात केलं पॅशनेटली, प्रामाणिकपणे, जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल, सतत तुम्हाला भीती, काय होईल काय होईल ही भीती राहते. म्हणून जेव्हा आपण स्वच्छ असतो, प्रामाणिक असतो, तेव्हा आपल्याला भीतीच नसते. बरोबर की नाही. जे लोक प्रामाणिक नसतात त्यांना कायम भीती असते, काय पकडले जाऊ, कोणतरी आपल्याला काहीतरी करेल, ही भीतीच आपल्याला त्रास देत असते. लक्षात ठेवायचं. ही भीती तुम्हाला आतमधनं खरडून टाकते तुम्हाला. लक्षात ठेवा. म्हणून पॅशनेटली, प्रामाणिकपणे, कर्तव्यबुद्धीने, कर्तव्यबुद्धी म्हणजे फक्त पगारासाठी काम नाही मी करत, मी फक्त पगारासाठी काम नाही करत, मी हे काम राष्ट्राच्या हिताचं काम करतोय, हा भाव पाहिजे. तुम्ही म्हणा एवढं कुठे पडलंय, पडलंच पाहिजे तुम्हाला. प्रत्येक कर्म तुमचं राष्ट्रहिताचं पाहिजे. म्हणून आमचं एक ब्रीदवाक्य आहे, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची पाहिजे. प्रत्येक कृती तू जे काय करशील त्याच्यातनं समाजाचं भलं व्हायला पाहिजे, राष्ट्राचं भलं व्हायला पाहिजे आणि तुझं पण भलं व्हायला पाहिजे. हे पण महत्त्वाचं आहे. नाहीतर मी माझं भलं न करता राष्ट्राचं आणि समाजाचं बघायची गरज नाही. सद्गुरू कोणालाही त्याग करायला सांगत नाही. सद्गुरू म्हणतात स्वतःचं पण बघ, स्वतःचं पण हित बघ आणि त्या हितामध्ये बाकीच्यांचं पण हित झालेलं चांगलं. समजलं ना. म्हणून कर्म करताना या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर कर्म इतकं सुंदर होईल की त्याची फळं पण सुंदर मिळतील तुम्हाला. तुम्ही टॉपला जाल आयुष्यामध्ये, प्रगती होतेच. मला काही लोक म्हणतात नाही आमची प्रगतीच होत नाही, आमच्याकडे प्रमोशनच मिळत नाही. नको मिळू दे, दुसरीकडे मिळेल. तू वाट बघ जरा, दुसरीकडे जॉब मिळेल तुला. एक लक्षात ठेवा, आपलं जे अंतर्मन आहे ना ते काम करत असतं, संधी तुम्हाला देत असतं आणि देणारच. तुम्ही जर चांगले विचार आपल्या अंतर्मनाला दिले, अंतर्मनाकडे विचार पाठवायचे असतात चांगले, बस बाकी काम अंतर्मन करतं. आपल्याला काय करायला लागत नाही, कारण अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं आहे आणि ईश्वरी शक्ती ही क्रिएटिव्ह पॉवर आहे. लक्षात ठेवा. एनिथिंग यू कॅन क्रिएट. लक्षात ठेवा, एनिथिंग यू कॅन क्रिएट थ्रू युअर थॉट्स. म्हणून तुमचे विचार फक्त आपल्याला फीड करायचे आहेत. बिया कशा आपण रोवतो तसं फीड करायचे, बाकीचं काम अंतर्मन बघून घेईल. समजलं ना. मग विचार कुठले फीड करायचे, चांगले विचार फीड करायचे. म्हणून काम करताना आपण जर मस्त मनापासून जर काम केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला मिळणारच. हे लक्षात ठेवायचं.